क्षणाची मोठी बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। मुख्यमंत्री पदाचा राजीनामा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे सुपूर्द केलेला आहे। मात्र आता नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा कधी होणार याचीच उत्सुकता सर्वांना लागलेली आहे। मात्र आपण बघितलेलं होतं 26 तारीख अर्थातच आजचा सत्ता स्थापनेसाठीचा अखेरचा दिवस होता आणि जर आज सत्ता स्थापन झाली नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार हे सांगितलं जात होतं। मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम बघणार असल्यानं राष्ट्रपती राजवट लागणार नाहीये। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा हा आता राज्यपालांकडे सुपूर्द केलेला आहे। ही या क्षणाची मोठी बातमी आपण साम टीव्हीवर बघतोय। थेट राजभवना बाहेर देखील खलबतं सुरू आहेत, घडामोडींना वेग आलेला आहे आणि आता राज्यपाल यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती सध्या मिळते आहे। मात्र सर्वांच्या नजरा सर्वांना उत्सुकता लागलेली आहे ती म्हणजे नवीन मुख्यमंत्री कोण असणार, राज्याचा कार्यभार नेमका पुढे कोण बघणार। आज जर आपण बघितलं 14व्या विधानसभेचा कार्यकाळ जो आहे तो संपुष्टात आलेला आहे आणि त्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा देणं, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं हे बंधनकारक असतं आणि या पार्श्वभूमीवरती आज हा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे। खरं तर 2019 मध्ये 14वी विधानसभा जी आहे ती सुरू झालेली होती आणि आज ही विधानसभा हा जो कालावधी आहे तो संपुष्टात आलेला आहे। त्यामुळे आता राजीनामा देण्यात आलेला आहे। आपण बघू शकतोय यावेळेस ही दृश्य सुद्धा राज्यपालांच्या हातात यावेळेस एकनाथ शिंदे यांनी आपला राजीनामा जो आहे तो सुपूर्द केलेला आहे आणि स्वतः राज्यपालांनी हा राजीनामा यावेळेस त्यावर स्वाक्षरी सुद्धा केलेली आहे आणि हा राजीनामा स्वीकारला सुद्धा आहे। ही साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य थेट राजभवनामधून बघतोय। राजभवनामधली या क्षणाची लाईव्ह आणि साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे ज्यामध्ये आपण पाहू शकतो एकनाथ शिंदेंनी आपला राजीनामा खरं तर दिलेला आहे आणि त्यानंतर आता एकनाथ शिंदे माध्यमांसोबत काही संवाद साधतात का, शिवसैनिकांना त्यांच्या कार्यकर्त्यांना काही आवाहन करतात का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मात्र यावेळेस त्यांच्यासोबत दादा भुसे, दीपक केसरकर हे काही महत्त्वाचे नेते सुद्धा उपस्थित असल्याचं आपण पाहू शकतोय आणि आता अगदी काही वेळातच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती मिळते आहे। मात्र नवीन मुख्यमंत्री नेमका कोण असणार याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात मतदान यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये झालं, महायुतीला भरघोस मतांनी खरं तर जनतेने विजय केलं आणि त्यानंतर आता मात्र जी 14वी विधानसभा आहे ती संपुष्टात आलेली आहे। खरं तर यंदा जर आपण बघितलं तर विधानसभा निवडणुकांना सुद्धा उशीर झालेला होता, विलंब झालेला होता, त्यामुळे अगदी 2च दिवसांचा कालावधी सरकार स्थापन करण्यासाठी मिळालेला होता। मात्र आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम बघणार असल्यानं आता सरकार स्थापनेसाठी आणखी 3 ते 4 दिवसांचा कालावधी आहे। 2 तारखेला सरकार स्थापन केलं जाणार अशी चर्चा आहे असं सांगितलं जातंय। मात्र अद्यापही या तारखेवरती शिक्कामोर्तब झालेलं नाहीये किंवा राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण असणार त्यांच्या नावावर सुद्धा शिक्कामोर्तब अद्याप तरी झालेलं नाहीये। त्यामुळे आता महायुतीकडून नेमका काय निर्णय घेतला जातो, कारण मुख्यमंत्री पदाच्या रांगेमध्ये असलेले सर्व जण त्यांच्या संदर्भात आता हायकमांड काय नेमका निर्णय घेतं हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं असेल। कारण आता एकनाथ शिंदे यांनी तर आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे, तर यानंतर राज्याचं संपूर्ण कामकाज जे आहे ते कोण बघतं, कोण नवीन मुख्यमंत्री होतं हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। मात्र आता जर आपण बघितलं तर राज्यपालांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून आता एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा नियुक्ती सुद्धा केलेली आहे। एकनाथ शिंदे यांनी जरी आपला राजीनामा पदाचा दिलेला असला तरी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून मात्र त्यांनाच कायम ठेवण्यात आलेला आहे। जोपर्यंत सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत संपूर्ण राज्याची जबाबदारी ही एकनाथ शिंदे यांच्याकडेच असणार आहे। काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून तेच काम करणार आहेत, कारण महायुतीला एक हाती सत्ता आलेली आहे आणि त्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा सुद्धा महायुतीकडूनच करण्यात आलेला आहे। मात्र नेमकं मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होईल हाच प्रश्न आहे आणि यावरूनच या ठिकाणी संपूर्ण या ज्या घडामोडी आहेत त्या घडताना दिसतायत। कारण एकनाथ शिंदे यांनी जरी आता राजीनामा दिलेला असला तरी पुढच्या मुख्यमंत्र्यांकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत आणि कधीपर्यंत एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम बघतात, पुढे मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होतं हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामधून कोणी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे बघणं महत्त्वाचं।